नमस्कार, मी पत्रकार राजेंद्र जोशी. आजचा नवा विषय. कल्पना करा, आपण एक अशा शहरात आहोत जिथे आजूबाजूला सगळं शांत आहे. म्हणजे देशाच्या सीमेवर कोणतेही युद्ध वगैरे चालू नाहीये, आकाशात कोणतीही लढाऊ विमानं घिरट्या घालत नाहीयेत, साधी संचारबंदी सुद्धा नाहीये. सगळे एकदम नॉर्मल आहे. हो. पण तरीही शहरातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर अचानक 2-2 किलोमीटरच्या लांबच्या लांब रांगा लागल्यात. बापरे, हा विचार थोडा भयानक आहे. हो ना. आणि विचार करा, सुपरमार्केट्स किंवा मॉल्समधले धान्याचे आणि तेलाचे शेल्फ्स अक्षरशः एका रात्रीत रिकामे झालेत. लोक मिळेल ती वस्तू दुप्पट किंवा तिप्पट भावाने विकत घेत आहेत आणि घरात साठवून ठेवत आहेत. नक्कीच, आणि हे आपण पाहिलंय. बरोबर. तर मला हा प्रश्न पडतो की हे असं का होत असेल. म्हणजे प्रत्यक्ष युद्धभूमी इथून हजारो किलोमीटर दूर असताना इथल्या रस्त्यांवर अशी घबराट का उडते? हाच तो खरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय होतं बघा, आजकाल युद्ध हे फक्त सीमेवर अडलं जात नाही. अच्छा. हो, ते आता जागतिक पुरवठा साखळीच्या, म्हणजे आपण ज्याला सप्लाय चेन म्हणतो ना, हां. त्या सप्लाय चेनच्या माध्यमातून थेट आपल्या घरापर्यंत, आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतं. हो. आणि म्हणूनच या अदृश्य युद्धाचे जे परिणाम आहेत ते समजून घेणं खूप गरजेचं झालंय. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज 27 मार्च 2026 रोजी आपण याच एका अत्यंत गुंतागुंतीच्या वास्तवाची सखोल चर्चा करणार आहोत. हो, आजच्या या डीप डाईव्हमध्ये हे खूप गरजेचं आहे. नक्कीच. जगात आजूबाजूला युद्धाचे भडके उडत आहेत, पण आजच्या या विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट केवळ युद्धाच्या बातम्यांची उजळणी करणं हे नाहीये. बरोबर. तर आजची आपली मुख्य मिशन हे समजून घेणं आहे की जेव्हा जागतिक पातळीवर युद्धामुळे सप्लाय चेनमध्ये व्यत्यय येतो, तेव्हा एक नागरिक म्हणून आपण अधिक चांगल्या आणि जबाबदार सवयी कशा आत्मसात करू शकतो. हे अतिशय योग्य वेळी उपस्थित केलेलं उद्दिष्ट आहे. कारण बघा, संकटाच्या काळात कोणत्याही देशाची खरी ताकद ही केवळ त्याच्या लष्करी सामर्थ्यात नसते. हो, म्हणजे शस्त्रास्त्रांमध्ये नसते. एक्झॅक्टली. ती ताकद असते तिथल्या नागरिकांच्या मानसिक कणखरतेत आणि त्यांच्या सामाजिक व्यवहारात. खरंय. आणि या चर्चेसाठी आज आपण राजेंद्र जोशी यांच्या एका अत्यंत अभ्यासू आणि ताज्या लेखाचा आधार घेत आहोत. हो, तो लेख खूपच इन्साइटफुल आहे. हो ना. या स्रोतामध्ये सध्याच्या सप्लाय चेनमधले अडथळे आणि नागरिकांची मानसिकता याचं अतिशय बारकाईने विश्लेषण केलंय. तर आपण हे सगळं थोडं उलगडून पाहूया. नक्कीच. आपण प्रत्यक्ष युद्धभूमीपासून खूप सुरक्षित अंतरावर आहोत, पण तरीही त्या युद्धाचे चटके इथल्या सामान्य माणसाला कसे बसत आहेत. म्हणजे जागतिक अर्थकारणाचा आणि आपल्या घरातल्या गॅस सिलेंडरचा नेमका संबंध कसा काम करतो. हे समजून घेण्यासाठी ना आपल्याला जागतिक अर्थव्यवस्थेची नस पकडावी लागेल. तसं पाहिलं तर आपण 2022 पासून एका भयंकर अस्थिरतेच्या फेऱ्यात अडकलो आहोत. हो, म्हणजे रशिया आणि युक्रेन युद्धापासून. अगदी बरोबर. सुरुवातीला रशिया युक्रेन युद्धाची ठिणगी पडली, जी आजही धुमसतेच आहे. त्यानंतर इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामुळे गाझापट्टी होरपळून निघाली. आणि आत्ता मध्यपूर्वेत अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असा जो वणवा भडकलाय ना, बापरे. हो. त्याने जागतिक सप्लाय चेनचं अक्षरशः कंबरडच मोडले. यात सर्वात लक्षवेधी आणि महत्वाचा भौगोलिक दुवा म्हणजे होर्मुझची समुद्रधुनी. हो, स्रोतामध्ये या होर्मुझच्या समुद्रधुनीचा खूप प्रकर्षाने उल्लेख आलाय. पण मी जर सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एखादी समुद्रधुनी बंद होण्याने एवढा काय मोठा फरक पडतो? खूप मोठा फरक पडतो. कारण होर्मुझची समुद्रधुनी हा जागतिक तेल पुरवठ्याचा मुख्य श्वास आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. इराणने या अरुंद सागरी मार्गात नाकेबंदी केल्यामुळे जगातील तब्बल 40% तेल पुरवठ्याची वाहतूक धोक्यात आली आहे. बापरे, 40%? हो. आता ह्याचं मेकॅनिझम समजून घ्या. आजकाल जगभरातील कंपन्या आणि देश स्वतःकडे महिनोमहिने पुरेल एवढा साठा ठेवत नाहीत. बहुतांश अर्थचक्र हे जस्ट इन टाईम मॉडेलवर चालतं. जस्ट इन टाईम म्हणजे नक्की कसं? म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हाच माल पोहोचेल. गोदामांमध्ये खूप साठा करून ठेवायचा नाही. आता विचार करा, जर 40% तेल घेऊन जाणारी जहाजे तिथेच अडकली तर सगळंच थांबेल.
एक्झॅक्टली. केवळ पेट्रोल पंपांवर खडखडाट होत नाही. माल वाहतूक करणारे ट्रक थांबतात. ट्रक थांबले की शेतकऱ्यांचा भाजीपाला शहरात पोचत नाही. औषधांचा पुरवठा थांबतो. अरे चा. याशिवाय कतारमधील नैसर्गिक वायूचे प्रचंड मोठे प्रकल्प या युद्धात उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गॅस घेऊन येणारी जहाजेही बंद पडली आहेत. म्हणजे ही साखळी अशी काम करते की लाल समुद्रात एखादं क्षेपणास्त्र पडलं तर त्याचा थेट परिणाम इथल्या गॅसच्या किमतीवर काही दिवसांतच होतो. अगदी तसंच. अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखं आहे. एका ठिकाणचा पत्ता काढला की संपूर्ण ढाचा कोसळतो. पण यात एक भारी गोष्ट मला स्रोतातून जाणवली. कोणती? ती म्हणजे एवढा सगळा जागतिक गोंधळ सुरू असताना भारताने स्वतःला खूप चांगल्या प्रकारे वाचवलंय. भारताने एक वेगळीच रणनीती वापरल्याचे दिसतंय. होय. आणि ती रणनीती म्हणजे अत्यंत कुशल मुत्सद्देगिरी. भारताने अगदी सुरुवातीपासूनच कोणत्याही एका गटात डोळे झाकून सामील होण्याऐवजी स्वतःचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवलं. रशियाकडून मोठ्या प्रमाणावर सवलतीच्या दरात तेल आयात करून भारताने देशांतर्गत इंधनाचा पुरेसा साठा निर्माण केला. पण मला वाटतं केवळ तेल विकत घेणं पुरेसं नसतं, ते सुरक्षितपणे देशात आणणं हे जास्त मोठं आव्हान होतं. अगदी बरोबर. मला इथे एक साधर्म्य सुचतंय. पूर्वी असं म्हटलं जायचं की मुसळधार पाऊस पडत असताना भारताने छत्री उघडली आणि आपण कोरडे राहिलो. पण मला वाटतं हे उदाहरण पुरेसं नाहीये. हे म्हणजे एका हातात पाण्याचा काठोकाठ भरलेला ग्लास घेऊन प्रचंड वादळात तारेवरची कसरत करण्यासारखं आहे. एक चूक आणि सगळं पाणी सांडेल. हे रूपक अगदी चपखल आहे. ती खरोखर तारेवरची कसरतच होती. कारण जेव्हा होर्मुझच्या समुद्रधुनीत इराणची क्षेपणास्त्र इतर देशांच्या, विशेषतः पाश्चात्य देशांच्या तेलवाहू जहाजांना लक्ष्य करत होती, बातम्यांमध्ये आपण पाहिलं होतं ते, तेव्हा भारतीय तिरंगा असलेल्या जहाजांना मात्र तिथून सुरक्षित मार्ग मिळाला. का? कारण भारताने इराण, रशिया, अमेरिका आणि इस्रायल या सर्वांशी संवाद आणि आर्थिक संबंध एकाच वेळी संतुलित ठेवले होते. अच्छा, म्हणजे आपण सर्वांशी चांगले संबंध ठेवले. हो. आणि याचा थेट परिणाम असा झाला की जागतिक पुरवठा साखळी तुटलेली असतानाही भारताने स्वतःच्या देशात प्रत्यक्ष टंचाई निर्माण होऊ दिली नाही. थांबा, मला हे थोडा मीठ समजून घेऊ द्या. म्हणजे तुम्ही म्हणताय की सरकारकडे पुरेसा साठा आहे आणि त्यांनी तशी तजवीज करून ठेवली आहे. होय. पण मग इथेच एक मोठा विरोधाभास निर्माण होतो ना. कसं काय? जर देशाच्या पंतप्रधानांपासून ते थेट जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण अधिकृत हमी देत आहेत की घाबरू नका, आपल्याकडे इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचा अजिबात तुटवडा नाही, तरीही आपण अगदी सुरुवातीला जे दृश्य पाहिलं तसं चित्र का दिसतंय? नागरिक सैरभैर का झालेत? पेट्रोल पंपांवर गाड्यांच्या रांगा आणि साठेबाजी करण्यासाठी झुंबड का उडालीये? हाच तो चिंतेचा विषय आहे ज्यावर मूळ लेखात अत्यंत अचूक बोट ठेवलंय. बघा, सरकारकडे साठा असू शकतो, पण जेव्हा सप्लाय चेन विस्कळीत झाल्याची फक्त बातमी टीव्ही किंवा व्हॉट्सअपवर धडकते ना, अफवा खूप लवकर पसरतात. एक्झॅक्टली, तेव्हा लोकांचा व्यवस्थेवरचा विश्वास अचानक डळमळीत होतो. समाज म्हणून आपण कसे टिकून राहू, सर्वांना समान उपलब्धता कशी होईल याचा विचार करण्याऐवजी माझ्या पदरात जास्त कसं पडेल हा स्वार्थ जागा होतो. तो स्वार्थ उफाळून येतो. पण इथे मला थोडा प्रतिवाद करायचा आहे आणि इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. सांगा. म्हणजे जेव्हा तुम्ही टीव्हीवर बॉम्बस्फोटांचे भयानक व्हिडिओ पाहता, युद्धाच्या बातम्या ऐकता आणि अचानक खिडकीतून बाहेर पाहिल्यावर तुमचाच शेजारी गाडीच्या डिक्कीत पेट्रोलचे जास्तीचे कॅन आणि धान्याची पोती भरून नेताना दिसतो, तेव्हा एक सामान्य नागरिक म्हणून शांत राहणं खरोखर शक्य असतं का? म्हणजे भीतीपोटी साठेबाजी करणं, स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणं, हा मानवी स्वभाव नाही का? अत्यंत रास्त आणि नैसर्गिक प्रश्न आहे. स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण करण्याची भावना हा मानवी स्वभाव नक्कीच आहे. पण यामागे जे मानसशास्त्र काम करतं ते समजून घेणं गरजेचं आहे. कसं? वर्तनशास्त्रामध्ये किंवा बिहेव्हिरियल सायन्समध्ये याला गेम थिअरी किंवा प्रिझनर्स डिलेमाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. अच्छा. साठेबाजी हा वैयक्तिक पातळीवर एक अत्यंत तार्किक निर्णय वाटू शकतो, पण जेव्हा लाखो लोक एकाच वेळी हा निर्णय घेतात तेव्हा संपूर्ण व्यवस्थेचा बोजवारा उडतो. हे थोडं सोप्या भाषेत कसं सांगता येईल? हा मेकॅनिझम नक्की कसा काम करतो? मी एक उदाहरण देते. समजा एका शहरात रोज 100 लिटर दुधाची गरज आहे आणि गोदामात तेवढे 100 लिटर दूध उपलब्धही आहे. सगळं काही सुरळीत चालू आहे. पण अचानक एक अफवा पसरते की उद्यापासून दूध मिळणार नाही.
आता जर सर्वांनी ठरवलं की आपण रोजच्या प्रमाणेच फक्त 1-1 लिटर दूध घेऊ तर सर्वांना दूध मिळेल आणि टंचाई जाणवणार नाही. बरोबर. पण भीतीपोटी पहिल्या 10 लोकांनी जर 10-10 लिटर दूध विकत घेऊन साठवलं तर काय होईल? तर गोदामातलं 100 लिटर दूध तिथेच संपून जाईल. हो, आणि उरलेल्या 90 जणांना एक थेंबही मिळणार नाही. अरेच्छा, म्हणजे संकट प्रत्यक्षात आलेलं नसतानाही केवळ साठेबाजीच्या किंवा पॅनिक बाईंगच्या सवयीमुळे आपण स्वतःच एक कृत्रिम टंचाई निर्माण करतो. अगदी तंतोतंत. म्हणजे बाहेरच्या शत्रूने काही करण्याआधीच आपण आतून स्वतःचं नुकसान करून घेतो. होय, आणि म्हणूनच लेखक या सद्यस्थितीला एका मॉक ड्रिलची उपमा देतात. मॉक ड्रिल. हजारो किलोमीटर दूरवर चाललेल्या युद्धाचे आर्थिक पडसाद आहेत. ही आपल्या व्यवस्थेची आणि मानसिकतेची एक प्रकारची तालीम आहे. हे एक मॉक ड्रिल आहे हे पाहण्यासाठी की आपण राष्ट्रीय संकटासाठी किती तयार आहोत. आणि दुर्दैवाने या मॉक ड्रिलमध्ये आपण सध्या पूर्णपणे अपयशी ठरत आहोत असंच चित्र दिसते. खरंय. जर नुसत्या बातम्यांनी आपण एवढे हवालदिल होत असू आणि स्वतःच्याच बांधवांचे हक्क हिरावून घेत असू तर खरोखर युद्ध सीमेवर धडकलं तर आपण काय करणार? हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. कारण जर आपण हे मॉक ड्रिल आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवरील वास्तव यांची तुलना केली तर तिथे चित्र अगदीच वेगळं आणि भयंकर आहे. होय, आणि तो विरोधाभास समजून घेतल्याशिवाय आपल्याला आपल्या सवयी बदलण्याचं महत्त्व समजणार नाही. मध्य पूर्वेत आज जे घडत आहे ते अत्यंत विदारक आहे. तिथे कालपर्यंत सर्व सुखसुविधांमध्ये जगणाऱ्या लोकांना आज अंडरग्राऊंड बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे. अन्न आणि पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. बापरे. आणि सर्वांत भयानक गोष्ट म्हणजे समुद्राचे खारे पाणी गोडे करून ते पिण्यायोग्य बनवणारे जे प्रचंड मोठे डिसॅलिनेशन प्लांट्स होते ना. अच्छा, ते पाण्याचे प्लांट्स. हो, ते बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे तिथे लाखो लोक पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः तडफडत आहेत. पाण्याची तडफड ही अशी गोष्ट आहे जी आपण इथल्या सुरक्षित वातावरणात कल्पनेतही आणू शकत नाही. म्हणजे नळाला एक दिवस पाणी आलं नाही तरी आपली चिडचिड होते. हो ना. तिथे तर पाण्याचे स्रोतच नष्ट झाले आहेत. आणि तरीही बघा, तिथे एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते. ती म्हणजे तिथल्या नागरिकांची लवचिकता, ज्याला आपण रेझिलियन्स म्हणतो. भौतिक गरजांची पूर्तता होत नसतानाही, प्राणावर बेतलेलं असतानाही तिथले लोक देशभावनेने एकत्र उभे असल्याचं दिसतं. याचं एखादं उदाहरण आहे का स्रोतामध्ये? हो, स्रोतामध्ये इराणचं एक उदाहरण दिलंय. त्यांचा मुख्य सेनापती मारला गेल्यानंतरही तिथे मोठी अस्थिरता निर्माण झालेली असतानाही तिथली जनता देशाच्या रक्षणासाठी कणखरपणे उभी राहिली. अच्छा. आणि इस्रायलमध्ये तर 16-17 वर्षांच्या शाळकरी मुली लष्करी गणवेशात देशासाठी सज्ज झाल्या आहेत. इथे एक गोष्ट खूप स्पष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण कोणत्याही युद्धाचं, हिंसेचं किंवा त्या युद्धामागील राजकीय कारणांचं अजिबात समर्थन करत नाही आहोत. नाही, अजिबात नाही. युद्ध ही मानवी इतिहासातील सर्वात विनाशकारी गोष्ट आहे. पण अत्यंत भयंकर परिस्थितीतही तिथले नागरिक स्वतःच्या वैयक्तिक गरजा, स्वार्थ विसरून एका मोठ्या उद्देशासाठी, समाजासाठी कसे उभे राहतात हे नक्कीच शिकण्यासारखं आहे. होय, हाच या विश्लेषणाचा गाभा आहे. जेव्हा संकट येतं तेव्हा भौतिक गोष्टींपेक्षा किंवा स्वतःच्या वैयक्तिक साठ्यापेक्षा संपूर्ण समूहाचं अस्तित्व महत्त्वाचं मांडण्याची ती मानसिकता आहे. मला हे एका वेगळ्या उदाहरणातून सांगावंसं वाटतंय. सांगा ना. समजा आपण सगळे एका मोठ्या बसमधून प्रवास करतोय आणि ती बस अचानक एका निर्जन आणि धोकादायक रस्त्यावर बिघडलीय. अशा वेळी बस दुरुस्त कशी होईल किंवा सगळे मिळून ती बस सुरक्षित ठिकाणी कशी ढकलता येईल याचा विचार करणं आवश्यक असतं. बरोबर. पण त्याऐवजी आपण बसमधील शेवटच्या खिडकीची जागा मलाच कशी मिळेल किंवा माझ्या सीटखाली पाण्याची बाटली कशी लपवता येईल यासाठी एकमेकांशी भांडत आहोत. बापरे, हे खूपच अचूक उदाहरण आहे. संकट बाहेर आहे, पण आपण आतल्यात लढून स्वतःलाच कमकुवत करत आहोत. संकटाच्या काळात ती बस ढकलण्याची सवय आपण कशी लावणार? अत्यंत मार्मिक उदाहरण. ती बस एकत्रितपणे ढकलण्याची मानसिकता एका रात्रीत तयार होत नाही. आणि या बसमधील प्रवाशांच्या भांडणासोबतच त्या बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरने म्हणजे नेतृत्वाने या परिस्थितीला कसं हाताळावं हा देखील तितकाच महत्त्वाचा भाग आहे. इथे आपण एका अत्यंत संवेदनशील पण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो जो स्रोतामध्ये खूप ठळकपणे मांडला आहे. कोणता? राजकीय परिपक्वता. बरोबर. आणि स्रोतामध्ये आलेला हा मुद्दा आपण अतिशय तटस्थपणे समजून घेणार आहोत. आपण जर राजकारण बाजूला ठेवून
केवळ एका सिस्टमचा भाग म्हणून याकडे पाहिलं तर लक्षात येतं की कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये संकटाच्या काळात राजकीय संरचना कशी काम करते हे खूप क्रिटिकल असतं. तर या संदर्भात लेखात शॅडो कॅबिनेट ही जी संकल्पना मांडली आहे ती नक्की काय आहे? शॅडो कॅबिनेट किंवा प्रतिमंत्रिमंडळ ही मूळतः ब्रिटनच्या संसदीय लोकशाहीतून आलेली एक अत्यंत प्रगल्भ संकल्पना आहे. अच्छा. लोकशाहीत सत्ताधारी पक्षाइतकंच महत्त्व विरोधी पक्षाला असतं. शॅडो कॅबिनेट म्हणजे विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक मंत्र्याला समांतर असा एक आपला नेता नेमलेला असतो. म्हणजे त्यांचा एक शॅडो संरक्षण मंत्री असतो. हो, शॅडो संरक्षण मंत्री, शॅडो अर्थमंत्री असतो. जेव्हा देश सामान्य स्थितीत असतो तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका करणं हे त्यांचं कामच असतं. पण जेव्हा देशावर राष्ट्रीय संकट येतं, जागतिक युद्धामुळे अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होतो, तेव्हा या शॅडो कॅबिनेटचं काम केवळ रस्त्यावर उतरून गोंधळ घालणं हे नसतं. मग काय असतं? तर संकटावर मात करण्यासाठी पर्यायी धोरणं सुचवणं आणि सरकारला सहकार्य करणं हे असतं. म्हणजे संकटाच्या वेळी त्यांनी नुसती टीका न करता गव्हर्नमेंट इन वेटिंग सारखं जबाबदारीने वागणं अपेक्षित असतं. नक्कीच. अशा जागतिक समस्येच्या वेळी जेव्हा तेल आणि गॅसची प्रचंड मोठी समस्या निर्माण होते तेव्हा संयुक्त संसदीय समितीने किंवा जेपीसीने पुढाकार घेणं अपेक्षित असतं. त्यांनी देशाला आणि नागरिकांना एकत्रितपणे शांततेचं आवाहन करणं अपेक्षित असतं. परंतु स्रोतामध्ये लेखकाने अशी स्पष्ट खंत व्यक्त केली आहे की आपल्याकडे अशा राष्ट्रीय प्रश्नांवरही बऱ्याचदा रस्त्यावर मोर्चे काढले जातात. हो, भीतीचं वातावरण निर्माण केलं जातं. एक्झॅक्टली. आणि त्याचं राजकीय भांडवल केलं जातं. यातून एक प्रकारची राजकीय अपरिपक्वता दिसून येते. त्यांनी यापूर्वीच्या ऑपरेशन सिंदूरबाबत झालेल्या टीकेचाही संदर्भ दिलाय. हो, जिथे एका अत्यंत महत्वाच्या राष्ट्रीय मोहिमेवरही राजकारण झालं होतं. बरोबर. तर ह्या सगळ्याचा नेमका अर्थ काय होतो? म्हणजे जर आपण मगाशच्या त्या बसच्या उदाहरणाकडे परत गेलो तर राजकीय पक्षांच्या या वागणुकीचा सामान्य नागरिकांच्या सवयींवर आणि संकटात शांत राहण्याच्या मानसिकतेवर किती थेट परिणाम होतो? खूप मोठा आणि थेट परिणाम होतो. कारण नागरिक नेहमी त्यांच्या नेत्यांकडे आशेने आणि मार्गदर्शनासाठी पाहत असतात. जेव्हा लोक पाहतात की संकटाच्या काळात आपलं राजकीय नेतृत्व एकत्र येऊन मार्ग काढण्याऐवजी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे, रस्त्यावर उतरून महागाईच्या नावाने घबराट पसरवत आहे, हो, तेव्हा सामान्य नागरिक साहजिकच अधिक हवालदिल होतो. त्याला वाटतं की खरोखरच परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, कुणाचंच नियंत्रण राहिलेलं नाहीये. आणि मग तो काय करतो? तो आपला बचाव करण्यासाठी पुन्हा त्याच साठेबाईच्या आणि पॅनिक बाईंच्या चुकीच्या मार्गाला लागतो. परिपक्व नेतृत्व हे नागरिकांना आश्वस्त करतं आणि समाज एकत्र बांधून ठेवतं. आणि अपरिपक्व राजकारण ते नागरिकांमधील असुरक्षिततेची भावना वाढवतं आणि व्यवस्थेचे तुकडे करतं. हे खरंच खूप डोळे उघडणारं आहे. म्हणजे एका बाजूला जागतिक पातळीवर चाललेला युद्धाचा खेळ, दुसऱ्या बाजूला आपली वैयक्तिक साठेबाजीची सवय आणि तिसऱ्या बाजूला राष्ट्रीय संकटाचं राजकारण. हे सगळं एकमेकांमध्ये इतकं गुंफलेलं आहे की आपण नुसता वरवर विचार करून चालणार नाही. आणि जर आपण हे सगळे धागे एका मोठ्या चित्राशी जोडून पाहिले ना, तर आपल्याला भविष्याची एक अतिशय गंभीर दिशा स्पष्ट होते. आज भारताचं स्वप्न काय आहे? जगातील तिसरी सर्वात मोठी महासत्ता बनणं. अगदी बरोबर. जगातील सर्वात मोठी आणि स्थिर बाजारपेठ बनणं. आपण जागतिक पातळीवरील महाकाय गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहोत. पण केवळ पैसा, जीडीपीचे आकडे आणि परकीय गुंतवणूक म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा नव्हे. अगदी खरंय. पैशाने तुम्ही काही काळ इंधन आणि वस्तू विकत घेऊ शकता, पण संकटाला सामोरे जाण्याची मानसिकता आणि समाजाची एकजूट तुम्ही कोणत्याही बाजारात विकत घेऊ शकत नाही. बरोबर. स्रोतामध्ये पाकिस्तानचाही एक सूचक उल्लेख आहे. आपला एक कंगाल झालेला शेजारी देश ज्याच्याकडे गमावण्यासारखं काही उरलेलं नाहीये. तो अशा जागतिक अस्थिरतेचा फायदा घेऊन केव्हाही धोका निर्माण करू शकतो. अशा स्फोटक परिस्थितीत केवळ आर्थिक बलस्थान असून चालत नाही. मग काय हवं? आपल्याला सुजाण, राष्ट्रप्रेमी नागरिक आणि अत्यंत परिपक्व राजकीय व्यवस्थेची गरज आहे. जेव्हा खरोखरच कसोटीची वेळ येईल, जेव्हा सप्लाय चेन पूर्णपणे तुटेल, तेव्हा आपण आतून किती एकसंध आहोत यावरच आपलं अस्तित्व अवलंबून असेल. या संपूर्ण चर्चेचं आमच्या दैनंदिन जीवनातील महत्त्व खूप मोठं आहे. यातून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते की जेव्हा पुन्हा कधी बातम्यांमध्ये फ्लॅश होईल की कुठल्या तरी समुद्रधुनीत क्षेपणास्त्र पडले किंवा युद्धामुळे पेट्रोलचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे, तेव्हा नागरिक म्हणून आपली पहिली जबाबदारी काय असली पाहिजे? तर व्हॉट्सॲपवर येणाऱ्या घाबरवणाऱ्या अफवांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणं थांबवणं. होय.
माहितीची सत्यता पडताळून पाहणं आणि स्वतःच्या कृतीवर नियंत्रण ठेवणं ही आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे. आणि दुसरं म्हणजे संयम बाळगण्याची सवय. बरोबर. आपण आधी पाहिल्याप्रमाणे पूर्वत्र साखळी ही एका नाजूक धाग्यासारखी असते. ती बाहेरच्या युद्धामुळे जेवढी तुटते त्यापेक्षा जास्त ती आतल्या घाबरलेल्या मानसिकतेमुळे तुटते. म्हणजे अचानक वाढलेल्या अनैसर्गिक मागणीमुळे आपणच आपल्या कृतीने ती साखळी तोडत असतो. अगदी बरोबर. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या या सखोल चर्चेतून एक अत्यंत महत्त्वाचा धडा आपल्याला मिळतो. व्यवस्था कितीही भक्कम असली तरी ती चालवणारी माणसं जर स्वार्थी आणि घाबरलेली असतील तर ती व्यवस्था कोलमडणारच. सवयींमध्ये असतो. नक्कीच. आज आपण या चर्चेच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. या अभ्यासपूर्ण लेखाने आपल्याला एका वेगळ्याच वास्तवाची जाणीव करून दिली आहे. आपण इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता एका नव्या आणि प्रक्षोभक विचारावर मी ही चर्चा सोडून देऊ इच्छितो. जेव्हा जागतिक पातळीवर एखादं मोठं संकट येतं, सप्लाय चेन तुटते, तेव्हा मी आणि माझं कुटुंब एवढंच कसं सुरक्षित राहील ही भावना अत्यंत नैसर्गिक वाटत असली तरी आपण एक समाज म्हणून कसं तग धरू शकू हा विचार जास्त महत्वाचा नाही का? आपण सर्वांनी हा विचार नक्की करायला हवा की केवळ आपल्या वैयक्तिक साठेबाजीच्या सवयीमुळे आपण स्वतःच आपल्या देशात कृत्रिम टंचाई निर्माण करत आहोत. अगदी खरंय. आणि असं करून प्रत्यक्ष युद्धभूमीवर न जाताही आपण अप्रत्यक्षपणे आपल्याच देशाच्या शत्रूंचं काम सोपं तर करत नाही ना? पुढच्या वेळी पेट्रोल पंपावर विनाकारण 2 किलोमीटरची रांग लावण्यापूर्वी किंवा घरात 4 महिन्यांचं धान्य साठवून ठेवण्यापूर्वी हा विचार नक्की करा. धन्यवाद.